संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या निराधार योजना आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे बघा। नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर खात्रीलायक अपडेट तुम्हाला पुराव्यासहित आपल्या या चॅनलवर पाहायला मिळते बघा। फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात पोर्टलवर एक मेसेज पडलेला आहे, त्यामुळे हा जो मेसेज आहे हा वितरणाच्या संदर्भात मेसेज आहे, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर याच्यासाठी आहे कारण की यामधून आपल्याला नेमकं वितरण कधी सुरू होणार फेब्रुवारीच्या हप्त्याचं हे देखील कळणार। एकदा त्या मेसेजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे एकदा आपण पाहूयात बघा। मेसेजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, हा जो मेसेज आहे याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, मी थोडा झूम करतो आहे बघा। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 4 फेब्रुवारी 2026 दुपारी 6 वाजल्यापासून, म्हणजे आज 4 तारीख आहे 4 फेब्रुवारी, म्हणजे आजपासून आज 4 फेब्रुवारीपासून ते 5 फेब्रुवारी म्हणजे उद्यापर्यंत, म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत काय सांगण्यात आलेलं आहे, 7 वाजेपर्यंत पोर्टल जे आहे यावर वितरणाची कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे पोर्टल बंद राहणार आहे। मग आता तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न पडला असेल की मग नेमकं या योजनेच्या संदर्भात म्हणजे निराधार योजनेच्या संदर्भात कधीपर्यंत वितरणाला सुरुवात होऊ शकते, तर त्याचं उत्तर माझ्याकडनं तरी असं आहे बघा की 7 तारखेला निवडणुका आहेत, माझ्या मते त्याच्या अगोदरच हे वितरण होईल। त्याचं कारण हे सांगतो आहे, जर वितरण नंतर व्हायचं असलं असतं म्हणजे 9 तारखेच्या नंतर 9 तारखेला निकाल घोषित होणार आहे, जर अगोदर वितरण व्हायचं असलं असतं तर मेसेज नंतर पडला असता। संपूर्ण गोष्टींचा विचार करता 7 तारखेच्या नुसार जर आपण विचार केला तर यापूर्वीच वितरण व्हावे यासाठी सरकारच्या हालचाली वाढलेल्या असाव्यात, त्यामुळे 7 तारखेच्या आत म्हणजेच 7 फेब्रुवारीच्या आतच वितरण होण्याची शक्यता यावेळेस दाट आहे। नेहमीप्रमाणे जेव्हा वितरण सुरू होईल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला पुराव्यासहित आपल्या या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध होईल। तुर्ताशी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती, अगदी कमी शब्दामध्ये नेहमीप्रमाणे खात्रीलायक अपडेट तुम्हाला या चॅनलवर दिल्या जातात। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। तुमच्या मनामध्ये काही जरी या योजनेच्या संदर्भात काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देईल। धन्यवाद।